विथ दॅट ओके. वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत दुसरी इकाई हिंदीचं आहे. त्याचं नाव आहे बेटी युग. दुसरी इकाईचा दुसरा लेसन आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे बेटी युग. तर याचे लेखक कोण आहेत? तर आनंद विश्वास हे याचे लेखक आहेत आणि यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर बघा, जुलै 1949 म्हणजे 49 मध्ये म्हणजे 1949 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता, राइट? आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो शिखोदाबाद म्हणजे उत्तर प्रदेशमधली एक जागा आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आणि रेस्ट आहे म्हणजे बघा, मिटने वाली रात नहीं, परकटी पंखी, देवम, गरमागरम गरम-गरम धपेडे लुके, नंतर बहादूर बेटी अशा प्रकारचे अशा प्रकारचे लेखन त्यांनी केलेले आहे. राइट? तर आता आपण परिचयामध्ये बघूया. किंवा आनंद विश्वास जी ने अंधविश्वास और मुश्किलों के ताप से ओके 2 मिनिटं. सॉरी फॉर दॅट. मी रेकॉर्डिंग चालू केली नाही. आपण हे कंप्लीट करू मग पुढे करूया. ठीक है? पिघलते जीवन के प्रति विद्रोह स्वर रखने वाले कवि है. तर बघा, प्रस्तुत कविता में ओके, प्रस्तुत कविता में के माध्यम से कवि ने बेटी की शिक्षा महत्व के साथ-साथ उनकी आत्मनिर्भरता व प्रगति के प्रति पादित किया है. मतलब का म्हणजे काय या लेसनमध्ये आपण बघतो त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक वेगळ्या प्रकारचे त्यांनी आपल्याला नॉलेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये म्हणजे बघा, म्हणजे बघा त्यांनी काय बोलतात ते पुन्हा एकदा आपण बघूया त्याच्याबद्दल. ठीक आहे. मी आता रेकॉर्डिंग चालू करतो. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघणार आहोत बेटी युग. तर बेटी युग हा जो लेसन आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, त्यांचे जे लेखक आहेत ते आनंद विश्वास आहेत. तर आनंद विश्वास हे लेखक कसे आहेत? ते लेखक असे आहेत, की म्हणजे कसे लेखक आहे हे नेहमी एक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा जर कोणते सामाजिकदृष्ट्या जर काही कोणत्यावरती अन्याय वगैरे होत असेल, तर सामाजिकदृष्ट्या कोणते चालीरीती हे वाईट असतील, जे लोकांवरती अन्याय करत असतील किंवा सामाजिक दृष्ट्यामध्ये जे काही बदल घडवून आणायचा असेल किंवा घडावा यासाठी इच्छुक असणारे किंवा नेहमी प्रगतीच्या रस्त्यावर चालणारे आणि समान अशी भावना लोकांमध्ये निर्माण व्हावे, अशा प्रकारची जी गोष्टी आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचं काम हे लेखक आनंद विश्वासजी करत असतात. तर आता पुढे बघूया, की त्यांनी याच पाठावर जो बेटी युग हा जो हा जो कविता त्यांनी लिहिलेली आहे, या कवितेमध्ये आपण बघणार की त्यांनी काय-काय, कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला बघा, मुलींची शिक्षा, नंतर आपण बोलतो की मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व केवढं इम्पोर्टंट आहे आणि त्यांची आत्मनिर्भरता, त्यांची प्रगती होणे ही ही फक्त मुलींसाठीच नाही तर किंवा त्या कुटुंबासाठीच नाही, तर ते समाजासाठी, त्या देशासाठी आणि मानव हितासाठी किती इम्पोर्टंट आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. ठीक आहे? जाणून घेणार आहोत. तर लेट्स गो, आपण फाइंड आउट द ॲन्सर ऑफ दॅट अँड लेट्स रीड दॅट पोएम. ओके? लेट्स गो. या तर बघा, आता आपण बघणार आहोत की त्या कवितेबद्दल आता आपण बघणार आहोत. तर बघा, नानी वाला कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी, बेटी युग के नए दौर की आओ लिखे नई कहाणी. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपल्याला नाना-नानी किंवा आपले जे आई-वडील आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा हे जेव्हा आपल्याला सांगतात, की एखादी कहाणी सांगत असतात, त्याचप्रमाणे आपल्याला ती म्हणजे त्यांनी जे सांगितलेली कहाणी असते म्हणजे बघा, आपण लहानपणी झोपताना म्हणजे आताही बहुतांश वेळेस आपले आजी-आजोबा आपल्याला काही ना काही गोष्टी किंवा काही ना काही देवांच्या वगैरे गोष्टी असतील किंवा कोणत्या नवीन काही गोष्टी असतील, ते आपल्याला ते सांगत असतात नेहमी आणि ते जे सांगणार बघा, त्यांनी सांगितलेली गोष्ट आणि आपण मूव्हीमधून, पिक्चरमधून किंवा मोबाईलमधून आत्मसात केलेली गोष्ट यामध्ये खूप फरक आहे. बघा, आपल्याला आजीने सांगितलेल्या गोष्टी असतात किंवा आजोबांनी सांगितलेली गोष्ट टू फाइंड आउट दिस न्यू थिंग. तर सी नाणेवाली जसं आपण म्हटलं होतं, की जसं आपण म्हटलं होतं, की जे काही गोष्टी असतील, म्हणजे आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी हे आपल्याला जास्त प्रिय आणि जास्त अधिक कळणारे असतात. त्याच त्यांनी सांगत आहे आणि बघा, बेटी युग के नए दौर की आओ लिखे नई कहानी. तर बेटी युगचा हा जो नवीन दौर आहे त्याच्याबद्दल आपण नवीन कहाणी आता लिहिणार आहोत आणि बघा आता त्यांनी कोणत्या प्रकारे कसं-कसं नवीन कहाणी लिहिली आहे, ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, बेटी युग में बेटी-बेटी सभी पढ़ेंगे सभी पढ़ेंगे, फौलादी के नए इरादे खुद अपना इतिहास गढ़ेंगे.
तर बघा ह्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की बघ मुली असतात, मुली जसे-जसे मोठे-मोठे होत जातात आणि जर घरातली प्रत्येक एक स्त्री जर शिकली, तर ती त्या घरासाठी तर ती उपयोगी तर आहेच आहे. त्या समाजासाठी पण उपयोगिता आहे आणि जसं मी म्हटलं होतं, की मानव हितासाठी म्हणजे माणुसकीसाठी सुद्धा ते खूप अतिशय इम्पोर्टंट आहे. तर बघा, जैसे बोलेगा ना, देश बढ़ेगा, दौड़ेगी अब तरुण जवानी, नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहाने. बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ज्याप्रमाणे बघा, आजकाल मुली पहिले पहिले एकदम पुरातन काळामध्ये बघाल ना, आपण पहिल्या आपला भारत स्वतंत्र होण्याच्या पहिल्याच्या काळामध्ये तेव्हा बघा, मुलींना फक्त किंवा मुलींना किंवा स्त्रियांना फक्त चूल आणि मूल म्हणजे फक्त घरातलं काम करायचं आणि जे घरातले जे मुलं-बाळ असतील त्यांना सांभाळायचं एवढंच काम असायचं. त्यांना दुसऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती नसत. परंतु जर आपण स्त्रिया बघितल्या किंवा आजचे जर आपण मुली बघितल्या, तर ते बघा मुली हे शाळेत जावं लागलेत, कॉलेजमध्ये जावं लागले, उच्च शिक्षण घेऊ लागले आणि सोबतच काही स्त्रिया किंवा बऱ्याच स्त्रिया हे ऑफिसमध्ये जात आहेत. ऑफिसमध्ये जाऊन ते काम करत आहेत. काम करून जे पुरुष आहेत, पुरुषांसोबत ते सुद्धा काम करत आहेत. काम केल्यानंतर ते एक आपली अर्थशास्त्र किंवा आपण म्हणू शकतो, की समाजाच्या कल्याणासाठी किंवा त्या घराच्या कल्याणासाठी ते काम करत आहेत, राइट? तशाप्रमाणे बघा जर बघा एखाद्या ठिकाणी जर मुलगी शिकलीच नसती, तर एखादी मुलगी जर ती शिकलीच नसती, तर तिला बाहेर जाऊन काम भेटले असते का? चांगल्या पगाराची नोकरी भेटली असते का? तर उत्तर आहे नाही. परंतु मुलगी शिकल्या कारणामुळे, मुलगीची प्रगती झाल्या कारणाने ती आज समाजामध्ये स्वतःहून स्वतःहून उभी आहे आणि स्वतःहून आपण बघू शकतो, की ती कोणावरती डिपेंडिंग न राहता म्हणजे कोणावरती डिपेंडिंग न राहता ती स्वतःचे कार्य करू शकते. म्हणजे पुरातन काळामध्ये कसं व्हायचं म्हणजे आपण पुरातन काळ जेव्हा मी बोललो ना, तेव्हा समजून घ्या स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये, ठीक आहे. भारतात स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये बघा स्त्रियांना शिक्षण नाही देत असत. स्त्रियांना घराबाहेर नाही यायचं. जसं मी तुम्हाला बोललो होतो चूल आणि मूल हे दोघंच कार्य त्यांना करावे लागत असत. या कारणामुळे त्यांना स्वतःची प्रगती करता येत नव्हती. परंतु नंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले, राजाराम मोहन रॉय असे जे नाव आपण जे घेतो यांच्यामुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य मिळाले आणि या प्राधान्यामुळेच आपण त्यांची प्रगती जास्तीत जास्त झालेली आपण बघू शकतो. तर आज आपण बघू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये भले ते राजकारण असो किंवा भलेही ते आपण बघतो डॉक्टर असो, आपल्याला लेडी डॉक्टर पण बघतो, टीचर पण बघतो आपल्याकडे आहे. प्लस आपण ऑफिसमध्ये पण बघू शकतो, की लेडीज लोकं काम करताना म्हणजे स्त्रिया काम करत आहेत, मुली काम करत आहेत. तरी एकच आणि ह्याच्यामुळे बघा देश बढ़ेगा, दौड़ेगी अब तरुण जवानी म्हणजे जर जर मुली शिकल्या, प्रगती केली, पुढे गेले, तरच आपला देश हा पुढे जाऊ शकतो. म्हणजे फक्त एखाद्या माणसांच्या किंवा म्हणजे फक्त पुरुषांमुळे किंवा पुरुष जर प्रगती केला, तर देशाची प्रगती होईल असं नाही. जोपर्यंत त्या देशातल्या स्त्रिया सुद्धा प्रगती करतील आणि त्या देशाच्या किंवा त्या समाजाच्या स्त्रिया सुद्धा पुरुषांप्रमाणेच प्रगती आणि पुरुषांप्रमाणेच समान जीवन जेव्हा जगतील, तेव्हा किंवा समान भावनांनी त्यांना जोपासला जाईल, तेव्हाच आपला देश हा प्रगती करू शकतो, राइट? सो धिस इज द थिंग. आता पुढे आपण बघूया पुढचा पॉइंट्स. पुढचा बघा, बेटी शिक्षित, आधी आधी शिक्षा, दोनों शिक्षित, पूरी शिक्षा, हम सोचो हम सोचो मनन करे तुम, सोचो समझो करो समीक्षा. सारा जग शिक्षामय करने हमने सोचा, मन में ठाई, नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. म्हणजे बघा एक एक वाक्य आपल्या समाजामध्ये किंवा एक वाक्य धोरलेलं आहे. एक सांगितलेलं आहे. ते वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्या कुटुंबातला ज्या कुटुंबातला एक मुलगा हा शिकतो ओके. ज्या कुटुंबातला एक मुलगा हा जो जेव्हा शिक्षण घेत असतो किंवा तो प्रगती करत असतो, तेव्हा त्या कुटुंबाची प्रगती होत असते. परंतु ज्यावेळेस एखादी स्त्री शिकते, एखाद्या घरातली किंवा एखाद्या कुटुंबाची स्त्री किंवा मुलगी हे शिक्षण घेते, तेव्हा त्या समाजाची किंवा त्या संपूर्ण कुटुंबाची किंवा आपण बेसिकली बोलतो पूर्ण त्या वंशाची प्रगती ही होत असते. बघा एवढं मोठं प्राधान्य किंवा एवढं मोठं महत्त्व आपण बोलत होतो, की स्त्री शिक्षणाचं आहे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता आपण बोलत होतो. फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस आपण कामाला जातो किंवा आपले बाबा कामाला जातात, तेव्हा आपले बाबा काय करतात, हे आपल्या
कुटुंबासाठी सर्व्हाईव्ह करण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणाचा किंवा जो काय हे आहे, उपयोग आहे, तो आपल्या आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त होतो आणि अ, समाजासाठी कुठे ना कुठे एक थोडंसं कमतरता भावलेली आपण बघू शकतो. परंतु ज्यावेळेस एखादी स्त्री शिकते, तर बघा एखादी स्त्री जेव्हा शिकते तेव्हा तिचा कुटुंब तर शिक्षित होतच होतंच, परंतु तिच्या आजूबाजूचे पण लोकं शिक्षित होत असतात. प्लस त्या कुटुंबाचे तर समाजातील लोक आहेत ते पण सुद्धा शिक्षण होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा एक परिवर्तन येत असतो. म्हणून असं म्हणतात, की ज्यावेळेस एखादा पुरुष शिकतो, तेव्हा त्याचं कुटुंब शिकतं. परंतु ज्यावेळेस एखादी स्त्री शिकते, तेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीची प्रगती होते, तेव्हा संपूर्ण समाज हा संपूर्ण समाजात शिकत असतो. तशा प्रकारची एक भावना आहे आणि हेच भावना याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की जसं बेटी शिक्षित, आधी शिक्षा, दोनों शिक्षित, पूरी शिक्षा. तर बघा, बेटी बेटी शिक्षित, आधी शिक्षा, दोनों शिक्षित, पूरी शिक्षा. हमने सोचा, मनन करे तुम, सोचे समजे करो समीक्षा. तर अशा प्रकारची गोष्ट आपण बोलत आहे आणि अशा प्रकारचे धोरण या ठिकाणी आपल्याला बोललेलं दिसून पडत आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा, अब कोई ना अनपढ़ होगा, सबके हाथ में पुस्तक होगे, ज्ञान गंगा की पावन धारा सबके आंगन में पहुंचेगी. पुस्तक और कलम की शक्ति सॉरी, पुस्तक और कलम की शक्ति जगह जाहिर जानी पहचानी, नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. तर बघा, या ठिकाणी आपण बघत आहोत, की या ठिकाणी आपल्याला सांगण्यात एक आता मी तुम्हाला सांगतो बघा. कसं की मनुष्य शिकतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या नवीन-नवीन गोष्टी नवीन-नवीन गोष्टीवरती तो विचार करू शकतो. नवीन-नवीन गोष्टी तो जाणून घेऊ शकतो. जसं बघा, आता आपण सायन्स शिकतो, तर विज्ञान आपण शिकतो, तर विज्ञान शिकताना आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण गणित शिकतो, तर गणित शिकताना आपल्याला व्यापारातल्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र हे शिकतो, हिंदी शिकतो, तेव्हा आपल्याला आपली भाषा कशी असते, आपली लैंग्वेज कैसी है, हमारी लैंग्वेज कैसी है, मतलब हमारी भाषा कैसी है, हमारे इतिहास कैसा है, हमारा साइंस कैसा है, विज्ञान कैसा है और हमारा गणित कैसा है, ये सब के बारे में हमें कुछ ना कुछ पता चलता है। क्यों? क्योंकि हम शिक्षा ले रहे हैं। शिक्षा लेने के कारण ही हमें इन सब बातों की पहचानी होती है और ये सब बातें हमें समझ में आती है। और देखो, लिख अ लिखना और पढ़ना, ये दोनों चीज़ें आने के कारण हम क्या बन जाते हैं, हम लोग शिक्षित बन जाते हैं। शिक्षित होने के कारण हम हमारे खुद के लिए काम और मतलब देखो, आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण बोलूया, की बघा एखादा अनपढ माणसाला किंवा ज्याला शिक्षित जो अशिक्षित असेल, इथे अनपढ शब्द वापरलेला आहे, राइट? तो जो अशिक्षित असेल त्याच्यासोबत बँकेमध्ये किंवा त्याच्यासोबत त्याचे घरवाले किंवा त्याच्यासोबत कोणती ना कोणती धोकादारी होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु जर तोच माणूस जर शिक्षित असेल, त्याच्यासोबत ते धोकादारी होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात आणि प्लस समाजावरून अत्याचार किंवा समाजावरून काहीतरी गोष्टी जर जर असेल, ते अनपढ माणसाला कळणार नाही. परंतु त्या गोष्टीबद्दल म्हणजे सामाजिक किंवा राजकीय कोणत्याही आपण म्हणतो अन्याय किंवा अपराधावर तो शिक्षित माणूस हा आवाज उठवू शकतो. तर हे एक गोष्ट आहे, ही गोष्ट आहे की जेणेकरून शिक्षा असणे एक अतिशय किंवा शिक्षण असणे अतिशय इम्पोर्टंट आहे. तर त्यांनी आपल्याला हे सांगितलं की अब ना रहेगा कोई अनपढ़ म्हणजे जसं आपण मागे बोलत होते, कोई अनपढ़ नहीं रहेगा, सबके हाथ में पुस्तकं रहेगी, ज्ञान गंगा की पावन धारा सबके अंगत में पोहोचेगी. जेव्हा प्रत्येक एक समाज ज्यावेळेस शिक्षण होऊन जाईल, तेव्हा काय होणार? तर ज्ञानगंगाची धारा ही प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या अंगणामध्ये पोहोचून जाईल. तर पुस्तक की कलम की शक्ती जगं हरीन जानी पहचानी. म्हणजे बघा, पुस्तक आणि कलमची शक्ती ही एवढी जास्त आहे, की ज्याच्यामध्ये तलवारीची शक्ती सुद्धा कमी अ, पडलेली आपण बघू शकतो बघा. तलवारीपेक्षा आपण एखाद्या पुस्तकावर लिहून त्याच्यावरती आपण पुस्तकामध्ये लिहून किंवा त्याच्याबद्दल आपण लिहून जास्त प्रमाणात एक त्याच्यावरती प्रतिघात करू शकतो. म्हणजे एक एक ह्याच्यासमोर बोलतात जसं बघा, की न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजपेपर आपण बघतो. न्यूजपेपरमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय छापून आलेलं आहे, तर हे जगजाहीर होऊन जातं आणि ते प्रत्येकाला ते मानावं लागतं आणि प्रत्येकजण त्यावर विश्वास सुद्धा ठेवतो. परंतु त्याच ठिकाणी जर आपण बघितलं, की कोण जर बोली भाषेमध्ये एखाद्याबद्दल काही बोलत असेल, तर ते मानणार आहे.
लोक हे कमी असतात. तर ही अशा प्रकारची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण बोलतो की पुस्तक और कलम की शक्ति ये बहुत ही ज़्यादा रहती है। जिस प्रकार हमें हमारी पुस्तक और कलम के शक्ति की वजह से हमें मार्क्स मिलते हैं, हम पास है या फेल है, ये जो डिसीज़न है वो हम हमको किससे मिलता है और किसके वजह से मिलता है? पुस्तक के वजह से और कलम की वजह से। अगर पुस्तक और कलम हम लोग अच्छे से नहीं पढ़ेंगे, अगर हम लोग पढ़ाई अच्छे से नहीं करेंगे, तो हमारा क्या होगा? नुकसान होगा और वो शक्ति हमें प्राप्त होगी क्या? तो उसका जवाब है नहीं, वो शक्ति हमें प्राप्त नहीं हो सकती। तो ठीक है, तो ये एक बात है। इसके लिए ज्ञान प्राप्त करना बहुत ही इम्पोर्टंट आपण जे बोलू शकतो, खूप इम्पोर्टंट आहे. क्योंकि ज्ञान प्राप्ति से ही हमें हमारे संसार और हमारा जो पृथ्वी है या फिर हमारा देश है, उसके बारे में हमें नई-नई बातें समझ में आती है। ज्ञान प्राप्ति से हमें हमारा दृष्टिकोण बदलता है। ज्ञान प्राप्ति से हमें नई कहानी और हम हमारा नए न हम लोग बोलते हैं ना, हम खुद को नया नया बना सकते हैं या खुद को वो बदल सकते हैं। तो ये जो चीज़ है, ये जो चीज़ है ओ ओ ओके, जस्ट गिव मी सॉरी। ये जो चीज़ है, ये चीज़ें ध्यान में रखना ध्यान में रखना इसलिए जो शिक्षण है और जिसको हम लोग ज्ञान प्राप्ति है वो इम्पोर्टेंट है, हम कह सकते हैं। हाँ, बेगा बेटी बेटी युग सम्मान पर्व पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है। सबका सम्मान करे तो जन जन का उद्धार और उद्धान पर्व है। सोने की चिड़िया तब बोले, बेटी युग की हवा सनाए, नानी वाली कथा कहाणी अब भी जग में लगे सुहाने. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलंय, की ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं दृष्टिकोन बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जसं मी तुम्हाला एक वाक्य बोललं होतं, ज्यावेळेस एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी जेव्हा शिकते, तेव्हा तेव्हा किंवा तिची प्रगती होते, तेव्हा तिच्यासोबत तिच्या आजूबाजूचा असणारा जो समाज आहे, त्याची सुद्धा प्रगती होत असते. राइट. तर त्यांनी हेच आपल्याला सांगितलं, ज्यावेळेस बेटी युग म्हणजे ज्या युगामध्ये किंवा ज्यावेळेस संपूर्ण बेटी म्हणजे प्रत्येक एक स्त्री जेव्हा ती शिक्षित झालेली असेल किंवा जेव्हा शिक्षित झालेली असेल किंवा प्रत्येक एक स्त्री सन्मानाने जगत असेल किंवा तिनं परिपूर्ण शिक्षण भेटलेलं असेल, तर तो जो पर्व आहे किंवा तो जो युग असेल, हा हा युग हा अतिशय चांगला युग असेल आणि अतिशय उदारात्मक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्येक एका मानवाचा, प्रत्येक एका समाजाचा कल्याण झालेला आपण बघू शकतो. आणि प्लस फक्त शिक्षणच नाही, तर ज्यावेळेस स्त्री-पुरुष समानता जे आपण म्हणतो, म्हणजे ज्याप्रमाणे पुरुष आहेत, त्याचप्रमाणे ज्यावेळेस स्त्रिया अशा प्रकारची एक समानता की अशा प्रकारची भावना ज्यावेळेस उद्भवेल आणि समाजामध्ये पसरेल, म्हणजेच काय होईल, त्यावेळेस बेटी युग हा पुढे येईल. आणि बघा आता आपण बघतो की प्रत्येक एका क्षेत्रामध्ये मुली किंवा स्त्रिया आपण आघाडीवर असलेल्या आपण बघू शकतो. भलेही ते पंतप्रधान, राष्ट्रपती असो किंवा आपल्या एरियातली नगरसेविका असो. बघा म्हणजे हे हे मी तुम्हाला एक बोलतोय पॉलिटिकल व्ह्यूमध्ये. तर बघा कोणत्याही कंपनीचा वर्कर असो किंवा कंपनीचा मालक असो. तर हे कंपनीचा मालक, कंपनीचा वर्कर सुद्धा आजकाल स्त्री आहे. भलेही कंपनीचा एखादा हॉटेलचा मालक पण आपण स्त्री बघू शकतो आणि हॉटेलमध्ये काम करणारी सुद्धा आपण एक स्त्री बघू शकतो. तर प्रत्येक एका क्षेत्रामध्ये भले इंजिनिअर असो, डॉक्टर असो, सायंटिस्ट असो, टीचर असो, प्रत्येक एका क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्री एक खूप महत्त्वाचं स्थान किंवा महत्त्वाचं कार्य करत असताना आपण बघू शकतो. तर हा एक जो युग आहे, तो कसा युग चालू आहे? हा बेटी युग म्हणजेच मुलींचे युग असा हा चालू आहे. आणि या युगामध्ये आपल्याला म्हणजे स्त्री-पुरुष या युगामध्ये स्त्री-पुरुष आपण समान आहोत, हे आपल्याला भावना नेहमी मनात असायला हवी. म्हणजे बघा ज्याप्रमाणे स्त्री आहे, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आहोत आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा आणि ज्याप्रमाणे आपण आहोत, म्हणजे आपण पुरुष मंडळी आहोत, त्याचप्रमाणे आपले स्त्री मंडळी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाचे आणि तेवढाच आपण बघू शकतो, तेवढीच इम्पोर्टंट समाजासाठी, देशासाठी आहेत. हे आपण बघू शकतो. राइट? सो धिस इज द थिंग. अशा प्रकारचे आपण बघितलेलं आहे आणि ज्यावेळेस हा जो युग किंवा स्त्री-पुरुष समानता किंवा प्रत्येक एक स्त्री, देशातली प्रत्येक एक स्त्री, प्रत्येक एक मुलगा, प्रत्येक एक विद्यार्थी, प्रत्येक एक नागरिक हा जेव्हा शिकून एक चांगला मोठा होईल किंवा जेव्हा शिकेल तेव्हा आणि त्याची प्रगती होईल, त्यावेळेस आपला देश हा पुन्हा एकदा सोने की चिडिया बनू
शकतो. सोने की चिडिया बनू शकतो. बघा आपण खूप गाण्यामध्ये ऐकलेलं की सोने की चिडिया था मेरा देश अशा प्रकारे किंवा भारत हा एक सोने की चिडिया अशाप्रमाणे आपण एक जे गाणं ऐकतो किंवा अशाप्रमाणे आपण जे शब्द ऐकतो, त्याचा अर्थ हेच होतं की त्यावेळेस प्रत्येक एक घटक, प्रत्येक एक समाज, प्रत्येक एक नागरिक हा सुख-समृद्धही होता आणि तो एक प्रगती करणारा मनुष्य होता. परंतु आज आपण बघू शकतो देशामध्ये दारिद्र्य म्हणजे गरिबी आपण बघू शकतो. प्लस आपण सोबत काय-काय बघू शकतो, की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कुठे ना कुठे एक भेदभाव आपण बघू शकतो. तर हा जो भेदभाव हा न करता आणि आपण सगळेजण शिक्षित झाले पाहिजे, शिकलो पाहिजे, प्रगती केली पाहिजे आणि आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं हे नावे पुढे केलं पाहिजे. आणि हेच त्यांनी सांगितलंय, की ज्यावेळेस अशी घटना होईल म्हणजे स्त्री-पुरुष समानता आपण बोलू शकतो किंवा प्रत्येकाला शिक्षण भेटेल, तेव्हा आपला देश हा अल्टिमेटली म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली सोने की चिडिया बनू शकतो. आणि याच कारणामुळे बेटी युग आहे हा खूप इम्पोर्टंट म्हणजे बेटी युग हा जो युग आहे, हा खूप इम्पोर्टंट युग आहे. ठीक आहे. आणि आणि पुन्हा आपल्याला ते सांगितलं, की नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. ठीक आहे. ह्यात कोणाला काय डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काय डाउट असेल यू गाईज कॅन आस्क. तुम्हाला कळालं सगळ्यांना? हॅलो? मला आवाज येतोय? am I audible to you? Am I audible to you everyone? Hello? Yes, great. So ठीक